पदाधिकारी मतदार उत्साहाने बाहेर पडलेले आहेत। मोदी साहेबांचं आणि आमच्या माथाडी कामगारांची एक भेट घालून द्यावी। ते आमच्यासाठी नाही गेले, ते स्वतःच्या स्वार्थासाठी निघून गेले। कौन सा पक्ष चुन के आएगा? अब भाई ये एक IPL की तरह है भाई। आपले कार्यकर्ते उभे आहेत। मोदी सरकार महायुतीचा उमेदवार आपला प्रचंड मताने विजयी। कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? शिंदे गटाची ही पहिली लोकसभेची निवडणूक। आता बघता तुम्ही शिवसैनिक कोणाबरोबर आहेत, इथे एवढे हजारोच्या संख्येने लोक जमा आहेत। आम्ही मुख्यमंत्री आणि नरेश मस्के साहेबांसाठी इथे विजय यात्रा काढली। नमस्कार, देशभक्तीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलो वाशीमध्ये या ठिकाणी महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या रॅलीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होणार आहे आणि या रथामधूनच मुख्यमंत्री स्वतः प्रचार करणार आहेत। हा प्रचार केवळ उद्या संध्याकाळपर्यंत आहे, त्यानंतर प्रचार थांबणार आहे। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे। एक मिनिट सर, एक मला सांगा, 2 दिवस फक्त राहिलेले आहेत, काय म्हणणं आहे सध्या, कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? आपण पाहताय कार्यकर्ते पदाधिकारी मतदार उत्साहाने बाहेर पडलेले आहेत। सर्वांना येत्या 20 तारखेची वाट पाहत आहेत। नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे, त्यासाठी सर्वत्र फील गुड। शिंदे गटाची ही पहिली निवडणूक आहे लोकसभेची, जसं शिंदे गट नाही, शिवसेनाची। तर काय मत आहे तुम्हाला, शिवसैनिक नक्की कोणासोबत? पहिली नाही आहे, शिवसैनिक कोणासोबत आहे तुम्हाला कळत आहे, पाहताय शिवसैनिक कोणासोबत आहे। समोरच्यांच्या पण रॅलीज आपण पाहिलेले आहेत, कार्यकर्ते त्यांच्याकडे आहेत का? 20 आणि 30 लोकांमध्ये सभा घेत आहेत। राजन विचारे कार्यक्षम खासदार असं म्हणताय तुम्ही, खरं आहे का? हाय प्रोफाईल नेता विरुद्ध रस्त्यावरचा कार्यकर्ता ही लढाई आहे। 10 वर्षामध्ये राजन विचारेंनी काय केलं हा प्रश्नचिन्ह निर्माण। सर नमस्कार, आज विशेष म्हणजे आज महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? शिंदे गटाची ही पहिली लोकसभेची निवडणूक आहे। तयारी आज सीएम साहेब येणार आहे, तर तयारी त्या पद्धतीने तयारी लागलेली आहे। त्याला आम्ही सर्व तयारी करतोय। आम्ही बस आज रॅली सीएम साहेबांनी त्याची तयारी चालू आहे। शिंदे गटाची ही पहिली लोकसभेची निवडणूक आहे, शिवसेना विरुद्ध शिवसेना। काय वाटतं, शिवसैनिक नक्की कोणासोबत असतील? शिंदे साहेबांसोबत असते। या ठिकाणी आपण पाहतोय की या रॅलीमध्ये सगळे शिवसैनिक हे शिंदे साहेबांसोबत असतील असं यांचं मत आहे। सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की हाय जे उमेदवार आमचे आहेत श्री नरेंद्र मस्के साहेब, तुम्ही ह्यांना मत करा, ते मत तुमचं मोदी साहेबांना जाणार आहे। आपल्याला देशाचा पंतप्रधान पुन्हा एकदा माननीय नरेंद्र मोदी यांना बनवायचं आहे, त्यासाठी आपलं मतदान आवश्यक आहे। फिर एक बार मोदी सरकार, 400 पार मोदी सरकार। आपण आहोत वाशीमध्ये थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी प्रचाराच्या रॅलीला सुरुवात होत आहे। या ठिकाणी महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत। थोड्याच वेळात ही सुरुवात होत आहे। काय म्हणणं आहे, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? आम्ही मुख्यमंत्री आणि नरेश मस्के साहेबांसाठी इथे विजय यात्रा काढली आहे। आतापासून आम्ही सेलिब्रेटच करतोय। आम्हाला विश्वास आहे की ते जिंकूनच येणार बहुमताने आणि आम्ही एकदम सज्ज आहोत सगळं त्यांना जिंकून आणायचं। आपण पाहतो या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्र्यांचं आगमन होणार आहे। इथून जी रॅली निघणार आहे ती समोर जाऊन थांबणार आहे, त्याच्यानंतर मुख्यमंत्री या ठिकाणी सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। येत्या 20 तारखेला या ठिकाणी निवडणूक होते, कशा पद्धतीने तयारी चालू आहे, काय म्हणताय तुम्ही? आमचा प्रचार एकदम चांगला चालू आहे। प्रत्येक सेक्टरमधून प्रचार सुरू आहे आणि लोक जोमाने काम करतायत, मेहनत करतायत आणि आमचा विश्वास आहे नरेश मस्के साहेब निवडून येणार। आज शिंदे गटाची रॅली आहे, नक्की शिवसैनिक कुणासोबत आहे? कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? शिंदे गटाची ही पहिली निवडणूक आहे लोकसभेची, काय मत आहे तुमचं, कशा पद्धतीने तयारी आहे? शिंदे आता आपण पाहतो थोड्या वेळामध्ये या ठिकाणी रॅलीला सुरुवात होते। हे रथ आहे, या रथातून ही रॅली निघते। आपण पाहतो या साईडला सगळ्या वाहनांची कोंडी होत आहे। रॅलीचं आयोजन केल्यानंतर आपण पाहतो की इथे सगळ्या वाहनांची कोंडी होत असताना देखील ही रॅली आयोजित करण्यात मुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत। कशा पद्धतीने तुम्ही औक्षण करणार आहात? माननीय एकनाथ शिंदे साहेब आपल्या गावात येणार आहेत। त्यांच्या रॅलीसाठी आम्ही त्यांचं औक्षण करणार आहोत आणि आम्हाला
अभिमान आहे की ते आमच्या गावात येणार. आपण पाहतोय या ठिकाणी रॅलीला सुरुवात होणार आहे. या रथामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणावरून रॅली काढत आहेत. हाच तो रथ आहे ज्या रथामधून रॅलीला सुरुवात होत आहे. आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रॅलीची सुरुवात होताना दिसते. एक रस्ता पूर्णतः बंद करण्यात आला आहे. याच्यामध्ये अशा पद्धतीने ह्या रथामधून आपण हे दृश्य पाहतोय. ज्या रथामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रॅली काढणार आहेत. हाच तो रथ आहे ज्या रथामध्ये आता आम्ही इथं आहोत. या रथामधून ही रॅली निघणार आहे. थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी येणार. आपल्यासोबत आहेत या ठिकाणचे माजी खासदार संजीव नाईक सर. सर, महत्त्वाची गोष्ट कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? खूप कमी वेळ राहिलेला आहे. आपण बघा, भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार नरेशजी म्हस्के साहेबांसाठी पूर्ण नवे मुंबईकर सज्ज झालेले आहेत. आज मागच्या आठवड्यामध्ये बेलापूर मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री साहेबांची रॅली झाली होती. आज ऐरोली मतदारसंघात आहे. प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे आणि अबकी बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकारसाठी नरेश म्हस्केजी जातील असा पूर्ण विश्वास आमच्या सर्व कार्यकर्ते नवी मुंबईकरांना. सर, विशेष म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना ही अशी लढत आहे. ठाणे म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला होता, पण या ठिकाणी नक्की शिवसैनिक कोणासोबत आहे? आता या ठिकाणी माननीय मोदी साहेबांच्या पाठीमागे संपूर्ण भारत या ठिकाणी आहे. आता शिवसेना कोणाबरोबर आहे हे आता 4 तारखेला समजेल आपल्याला, पण मोदी साहेबांच्या बरोबर पूर्ण भारतवर्ष आहे. धन्यवाद सर. आपण पाहतो या ठिकाणी संजीव नाईक सर होते. यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की आजच्या याच्यामध्ये सगळे शिवसैनिक हे खास म्हणजे नरेश म्हस्के यांच्यासोबत आहेत. सर नमस्कार. आज विशेष म्हणजे आज महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? शिंदे गटाची ही पहिली लोकसभेची निवडणूक आहे. तयारी आज सीएम साहेब येणार आहे, तयारी त्या पद्धतीने तयारी लागलेली आहे. आम्ही सर्व तयारी करतोय. आम्ही बस आज रॅली सीएम साहेबांनी त्याची तयारी चालू आहे. शिंदे गटाची ही पहिली लोकसभेची निवडणूक आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना. काय वाटतं शिवसैनिक नक्की कोणासोबत असतील? शिंदे साहेबांसोबत असते. या ठिकाणी आपण पाहतोय की या रॅलीमध्ये सगळे शिवसैनिक हे शिंदे साहेबांसोबत असतील असं यांचं मत आहे. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आपल्या कोपरगावना नगरीमध्ये भेटायला आलेले आहेत. येत्या 20 तारखेला धनुष्य वामाच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा. केवळ 2 दिवस बाकी आहेत. कशा पद्धतीने प्रचाराची सुरुवात आहे? मध्ये वातावरण चांगलं असल्यामुळे महायुतीचा उमेदवार आपला प्रचंड मताने रॅली झाली आहे आणि या रॅलीमध्ये भर उन्हामध्ये हजारो लोक या नरेश म्हस्के यांच्या प्रचारामध्ये रोड शोमध्ये सामील झाले. कोणाची पर्वा न करता एवढं मोठं पब्लिक आपण पाहतोय. ही विजयाची रॅली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. धर्मवीर आनंदीगे साहेबांचा बालेकिल्ला आहे. बाळासाहेबांचं प्रेम असलेला ठाणे जिल्हा आहे. त्यामुळे महायुती आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड या ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये मोडतील. जोरदार तयारी आहे आणि आज मोदी साहेबांना ऐकायला बघायला लाखो लोक येतील आणि मोदी साहेबांच्या सभेमुळे मुंबईतल्या सगळ्या 6 जागा येतील. मुंबई MMR मधल्या सगळ्या जागा येतील. पूर्णपणे सपाचेट होऊन जाईल विरोधी पक्ष. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.